पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त माझी यशोगाथा या कार्यक्रमामध्ये कुमारी शैलजा नरेंद्र चव्हाण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधक परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त यांनी मनाची एकाग्रता हीच मोठी शक्ती आहे असे मत व्यक्त केले। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे, शैलजा चव्हाण यांच्या मातोश्री सौ वैशाली नरेंद्र चव्हाण, बंधू विक्रांत नरेंद्र चव्हाण, स्पर्धा परीक्षा प्रमुख डॉक्टर सुरेश शिंदे, मराठीचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर कदम येसडी उपस्थित होते। यावेळी कुमारी शैलजा चव्हाण पुढे म्हणाल्या की स्पर्धा परीक्षा म्हटले की पुणे किंवा दिल्ली हे दोनच पर्याय आहेत असे म्हटले जात होते, मात्र ह्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत। स्वतःमध्ये स्वतःचा शोध घ्यावा आणि स्वतःमधील पातळी ओळखून नियोजित ध्येय गाठण्यासाठी कष्ट करा, यश नक्कीच मिळते। यासाठी पुणे व दिल्लीला जाण्याची गरज नाही। MPSC अभ्यासक्रम फार अवघड आहे, पुस्तके मिळत नाहीत ही मानसिकता टाकून देऊन आपल्या ओळखीच्या माणसाकडे तुम्हाला जी मदत हवी आहे ती मागून घ्या, सर्वच लोक मदत करतात। स्पर्धा परीक्षेची तयारी ही BA पासूनच करायला हवी। त्याबरोबर पेपर रीडिंग, डिबेट, प्रश्नमंजुषा, शासनाचा उपक्रम, डिबेट टीव्हीवर अनेकदा चालू असतो, त्याचाही फायदा घ्या। नियमित वर्तमानपत्र वाचन, बातम्या पाहणे व ऐकणे महत्त्वाचे आहे। एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसे पाहावे याचेही ज्ञान मिळते। या परीक्षेचा अभ्यास करताना मी हे मिळवणार आहे ही मानसिकता सतत ठेवावी। स्वतःची कुवत ओळखावे, जिथे कमी पडतो त्या गोष्टीकडे जादा लक्ष द्यावे। सर्वात महत्त्वाची गोष्ट अभ्यासक्रम दररोज समोर असला पाहिजे। त्याबरोबर वेळेचे नियोजन ही महत्त्वाचे आहे। ज्या पदाची परीक्षा देणार आहे त्याचा अभ्यासक्रम माहीत असणे गरजेचे आहे। माझ्या सर्व यशामागे आईची मदत सर्वात महत्त्वाची आहे। जे तिला मिळाले नाही ते मला देण्यासाठी तिने आटोकाट प्रयत्न केला आहे। वडील व बंधूंनी मला हवी असणारी पुस्तके देण्याचे काम केले आहे। आपण जर कष्ट करायची तयारी ठेवली तर यश नक्कीच मिळेल असे त्या म्हणाल्या। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना तुझं आहे तुझं पाशी याप्रमाणे सर्व काही आपल्याकडे आहे, त्याला ऊर्जित अवस्था देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले। यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश शिंदे यांनी केले। सूत्रसंचालन डॉक्टर येसडी कदम यांनी केले। आभार IQAC प्रमुख प्राध्यापक खोत SN यांनी मानले। या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षेत बसलेले विद्यार्थी उपस्थित होते। मला एखाद्या प्रश्नाचं फिक्स उत्तर किंवा आन्सर माहीत असेल, पण त्यामध्ये तुम्हाला एलिमिनेशनची जी मेथड आहे की कोणता आन्सर आहे हे माहीत नाहीये, पण कोणता आन्सर असू शकत नाही, या बाबतीत आपण क्लिअर असलो तर आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचलो जातो। यासाठी रिव्हिजन जास्त गरजेचे आहे। आपला अभ्यास आपल्यामध्ये पक्का बनणं फार गरजेचं आहे। त्यासाठी मिनिमम रिसोर्सेस आणि मॅक्झिमम रिव्हिजन फार गरजेचे आहे। त्यानंतर मी सांगेन की पेपर कसा सोडवावा असा एक प्रश्न होता की जिथं मी म्हणेन की तुमचा अभ्यास 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही जितका अभ्यास केलाय तो अभ्यास त्या पेपरच्या 1 किंवा 2 तासांमध्ये किती इफेक्टिव्हली तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहे त्यावर तुमचा रिझल्ट अवलंबून आहे की त्या 1 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये आपली मानसिकता कशी आहे यावरती आपला त्या एक्झाममधला परफॉर्मन्स अवलंबून आहे। जर बऱ्याचदा असं होतं शक्यतो कंबाईनच्या एक्झामला जे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न आपल्याला सोडवणं अपेक्षित आहे, पण एखादाच 1-2च प्रश्न असे येतात की ज्यामध्ये आपण अशा अडकतो किंवा असं वाटतं की हे काय आहे, म्हणजे हे मला माहीतच नाही किंवा समजतच नाही। असे जर 4-5 क्वेश्चन सलग आले आणि त्यामध्ये आपल्याला थोडं मेंटॅलिटी आपली डिस्टर्ब झाली तर अख्खा पूर्ण पुढचा पेपर आपला म्हणजे आपण त्यामध्ये इतकं निगेटिव्ह होऊन जातो की आपण त्यामध्ये परफॉर्मन्स करू शकत नाही। मग ह्या गोष्टीसाठी मी म्हणेन की आधी प्रॅक्टिस करा। तो जो 1 तास आहे तो फक्त आपल्याला लढायचं आहे। तिथं जाऊन आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवायची नाही की तिथं जाऊन मी ठरवणार की मी कसं टॅकल करायचं आहे। त्यासाठी आधी तयार राहणं गरजेचं आहे। टेस्ट सिरीज ज्या असतील त्या टेस्ट सिरीज सोडा, मॅक्झिमम प्रॅक्टिस, मिनिमम रिसोर्सेस, मॅक्झिमम रिव्हिजन आणि मॅक्झिमम प्रॅक्टिस ही जी स्ट्रॅटेजी जर वापरली तर आपण नक्कीच तिथपर्यंत पोहोचू शकतो। बाकी आय थिंक मला सांगायचं आहे की तुम्ही फक्त तयारी दाखवा। तुमचे शिक्षक किंवा खूप सारे असे लोक आहेत जे तुम्हाला मदत करायला तयार आहेत, फक्त तुम्ही तयारी दाखवा
कारण धावायचं तुम्हाला आहे, वेळोवेळी जे काही मदत लागेल ते करायला वेळोवेळी फक्त तुम्हाला कोणत्या डिरेक्शनने जायचं आहे हे सांगायला वाटेवरती लोक उभे असणार आहेत. फक्त त्या वाटेवरती चालायचं आपल्याला आहे. त्यामुळे तुम्ही तयारी दाखवा. तुम्हाला मदत करण्यासाठी खूप सारे लोक क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे. सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.